हाय नमस्कार. काय चाललं आहे आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? माझी तर काय तब्येत बरी नाही बरं का. आजारी असताना आलो होतो आपली भाऊबीज करायला, पण भाऊबीज आपले लांबच राहिले मित्रांनो बरं का. पण आपल्याला हो का दवाखान्यात बघायची पाळी आली. हो का हॉस्पिटल आहे. पिंकीच्या बहिणीच्या लागलं पोटात दुखायला, म्हणजे आमच्या मिळवणीच्या 8व्या महिन्यात. तर 8व्या महिन्यात पोटात दुखायला लागलं म्हणलं नंतर मित्रांनो काय झालं माहीत आहे का, आलो हॉस्पिटलमध्ये. तर पिंकीच्या बहिणीच्या लागलं होतं पोटात दुखायला. तर इथंच आहे बघा भाऊबीज समधी पिशव्या इथं दवाखान्यातच आहे त्या. आणि काय सांगायचं भाऊ बहिणीनं, माझं पण एकतर तब्येत बरोबर नाही, लेकरं बाळं घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये आहे. आता ती राहायला विषय प्रश्न पुढला बरं का, ते तर तुम्हाला नक्कीच सांगेन. तर का आपली गाडी हॉस्पिटलमध्ये आहे बघा 3807 आपली लक्ष्मी. का पिंकी लेकरं बाळं हे का इथंच आहे बघा आम्ही हॉस्पिटलमध्ये. घरी तर अजून गेलोच नाही सासरवाडीला. आता आमचा समर्थ पण झोपला. 10 वाजून गेले. पण वाटतंय का जावं तरी? क्रिटिकल आहे बाळाची परिस्थिती, त्याचं हार्ट बीट वाढत आहे. तिथला काय व्हिडिओ आम्ही काढला नाही बरं का मित्रांनो. डायरेक्ट कुठला हॉस्पिटलमधला डिलिव्हरीला आल्यापासून आम्ही तिथं काय व्हिडिओ काढला नाही. पण जी परिस्थिती आहे ना मित्रांनो, तर कसं आहे माहीत आहे का, लेकरा बाळांसाठी सर्वांची दुर्दैवता म्हणजे आपली सुखी राहावी अशी आनंद एवढंच फक्त आपल्याला मागणं मागायचं, दुसरं काय सुद्धा ना. लेकरं असावी, कुणाची का असं ना, दुश्मनाची का असं ना, पण सुखी असेल होय. पण ही वेळी या नव्हती पाहिजे बरं का आमच्या साडवर आणि मिळवणीवर. पण त्यांच्या वेळ आली बरं का. लेकराचं वजन कमी आहे तरी आम्ही भरपूर पळापळी केली बघा भाऊ बहिणीनं. आम्ही दोघांनी बाळाला घेऊन भाऊ बहिणी आली. आमची तर 10 मिनिटात तर ते बाळ आयुष्य होते काचत ठेवायचं होतं 10 मिनिटात. आणि तिथून एक 4 मिनिटात वर येस्तवर किती झाला असते 60 वर येऊन थांबला होता बघा, विचार करा. आणि आपण ही तर आपला समर्थ आणि मायरू तर तिकडे दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये होती. मम्मी कशी ठेवली होती त्या बाळाला घेऊन आली. आणि मी तर माझी तर तब्येत इतकी खराब आहे तरी पण हो का भावा बहिणी कसं आहे माहीत आहे, आम्ही थांबलो दोघं जण इथं. तिकडं डिलिव्हरी झाली थांबावं लागते. आता इथं ICU मध्ये असल्यामुळे कसं असतं माहीत आहे का, तिथं काय आपल्याला थांबून देत नाही. तिथला तर रेट भावा बहिणी इतका आहे का नाही काय सांगायचं तुम्हाला. दिवसाला एवढा आहे बघा. समर्थ झोपलाय आपला. मायरू रडायला लागली. घरी तर रात्री गेलोच नाही. घरूनच फोन आला आणि दवाखान्यात यायला लागली. माझ्या तिला स्टेन व्हायला लागला. आणि परिस्थिती बघून मला पण लय वाईट वाटायला लागलं. आणि काय सांगायचं तुम्हाला, माझं तर पाय मुरगाळला तरी तर माणसं नाही की भाऊ बहिणी आमची चांगली, आम्हाला बघायला कोण नाही. आणि तुम्हाला सांगते ती माझा नवरा, मी आणि ती तिचा नवरा आणि ती आणि आई बाप, आम्हाला दुसरं कोण नाहीच बघायला. आमच्या समजाचा सपूर झाला आहे. वडील नाही, वडील आहेत पण वडील जागेवर नाही तर वडील घरी. त्यांना तर या गोष्टी माहिती पण नसते.
वडीलच्या नादात आम्हाला कोण नाही बाबा गावाला. जाऊ टेन्शन देऊ समजा कारण की जसं कसं असतं माहिती का, देव पण सुखात माणसाचं कधी साथ द्यायचं नाही, पण देव दुःखात पण साथ द्यायचं. गरीबाची देव समजायला सध्या जे असतात ना समजायला ते त्यांच्या संग देव आहे, आणि ज्याला कोणीच नाही त्याला कोणच नाही. त्याच्या नशिबाला असं गोष्टी बरं, इतके दिवस आपण निघालो होतो बघा ना. किती दिवस भावा मी घरनं आली नव्हती, मग आज घरनं आली त्याची गोष्टी खायला लागली. नाही इथनं तुम्हाला सांगतो 30 किलोमीटर आहे. अरे देवा.